प्लास्टिक विपत्ती 1991 मध्ये चालू झाली. त्यावेळेस आमच्या युतीचे खासदार तरीजी होते आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री श्री शरदचंद्र पवार यांनी सुद्धा रिमोट एरियामध्ये गडचिरोलीमध्ये ते उद्योग चालू करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्या उद्योगाचा आजच्या घडीला 292.5 एकर जागा आहे, कॉलनी आहे, मिल उभी आहे. परंतु मागील काही दिवसात घडामोडी अशा घडल्या आणि एक म्हण जी आहे की मोठा मासा लहान माशाला खातो, अशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक नवीन स्टील बॉम्ब बनवण्याची बातमी आपण टीव्हीत वाचतो, प्रसार माध्यम टीव्ही किंवा दुसऱ्या माध्यमातून की मोठा अभाव होणार आहे, तिथं 70,000 लोकांना उद्योग मिळणार अशा मुख्यमंत्र्यांचं. परंतु दुसरीकडे तसा विरोधाभास आहे. ज्या ठिकाणी आज आम्ही ज्या उद्योगाबाबतीत बोलणार आहोत तिथे आज घडीला 400 ते 450च्या वरचं कामगार आहे. त्यामध्ये 44 कायम कामगार आहेत, 342 कंत्राटी कामगार आहेत आणि इतर आउटसोर्समध्ये काम करणार. त्या उद्योगाने पहिले बिल्ड कंपनीचं नाव होतं, 2005 मध्ये सेपरेशन झालं. अवंता होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड PGPVL म्हणून असे 2 उद्योग झाले. ते आजपर्यंत व्यवस्थित चालू होतं. मागील काही 4-5 महिन्यापासून अशा घडामोडी चालू आहे. त्या ठिकाणी एक स्टील उद्योग येऊन राहिलेला आहे. तो लाईट मेटलच्या अंतर्गत आहे. त्रिवेणी ग्रुप आहे, तुमच्याकडे प्रेसमध्ये आम्ही प्रेसची नोट देऊ. तो उद्योग ती जागा वेळेत करण्याची चाललेला आहे आणि आज निधीला तिथं कामगार जे आहे काम करणारे त्यांना सुद्धा कामापासून बेदखल होऊ शकतात. त्यांचं भविष्य काही नाही आहे आणि त्याच्यामध्ये 78 असे कामगार आहेत आणि त्यांनी जमीन त्या उद्योगासाठी दिल्या 1991 मध्ये. असे 98 जमीन गुरुधारक आहेत त्यांनी जमीन त्या उद्योगासाठी दिली आणि त्यापैकी 123 आमच्या माहितीप्रमाणे कामगारांना एखाद्या जमीनधारकांनी जमीन दिली आणि तिथे नोकरी लागली, त्याच्या निवृत्ती वेळेपर्यंत त्याचं संरक्षण त्या कंपनीत गेलं पाहिजे. आमच्याकडे काही कामगार आहेत, त्यांचं वय